नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2026 याची जाहिरातीची आपण सर्वजण जे आहे ते वाट पाहत आहोत. तर मित्रांनो, 8,000पेक्षाही जास्त जागांची जाहिरात जी आहे ती येऊ शकते. त्याच्या संदर्भात मित्रांनो एक अपडेट जे आहे ते आलेले आजचंच लेटेस्ट अपडेट आहे, ते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मित्रांनो इतरही महत्त्वाच्या काही गोष्टी आरोग्य भरतीबाबत विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत, त्याच्या बाबतीत देखील आपण थोडीशी चर्चा या व्हिडिओमध्ये करूयात. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, शेजारील बेलचं बटन नोटिफिकेशन ऑन करून घ्यायचे आणि मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तर पहा काय म्हटलंय, 21 ऑगस्ट 2026 आजची मित्रांनो तारीख आहे. तर आजचं जे आहे ते हे पत्र पाठवलेलं आहे, अपडेट आहे. ठीक आहे. आरोग्य सेवा तात्काळ / महत्त्वाचे. तर पहा प्रति इथे जे आहेत ते जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय सर्व. त्याच्यानंतर इथे जे आहेत ते नागपूरचे जे मित्रांनो संचालक अधीक्षक आहे त्यांना पाठवलेलं आहे. विषय काय दिलेला आहे पहा, तर विषय असा दिलेला आहे की पदभरतीच्या अनुषंगाने बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत, म्हणजे बिंदू नामावली जी आहे ती अपडेट करण्याबाबतीत मित्रांनो हे पत्र आहे. तर यामध्ये पहा काय म्हटलंय, माननीय संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांनी 20 ऑगस्ट 2026 रोजी गट क व गट ड भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने VC द्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे म्हणजे मीटिंग आढावा सभा घेण्यात आलेली असून, म्हणजे 20 ऑगस्टला जी आहे ती एक मीटिंग झालेली. सभेमध्ये सर्व पदांची बिंदू नामावल्या तात्काळ अद्ययावत करण्याबाबत निर्देश जे आहेत ते दिले आहेत. त्यानंतर पुढे काय म्हटलंय पहा, तरी संचालक महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आपल्या स्तरावरील वर्ग 3 व वर्ग 4 म्हणजे ग्रुप C आणि ग्रुप D च्या बिंदू नामावल्या तात्काळ अद्ययावत करून मागासवर्गीय कक्षेकडून प्रमाणित करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही स्तरावरून करावी. या उपर बिंदू नामावली अद्ययावत करून तपासणी न झाल्यास व त्यामुळे भरतीच्या प्रक्रियेमध्ये विलंब झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी. तर पहा मित्रांनो, जी बिंदू नामावली बनते म्हणजे भरलेली पदं किती आहेत, एकूण पदे किती आहेत, त्याच्यानंतर भरलेली पदं किती आहेत, तर रिक्त पदं तिथं किती उपलब्ध आहे, तर सगळ्या पदांचा जो आहे तो आराखडा बनतो, बिंदू नामावली बनते आणि ते सर्व जे आहे ते मागासवर्गीय कक्षाकडे पाठवलं जातं. मग तिथे काय होतं की जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी किती पदं जे आहेत ते आरक्षणानुसार द्यायचे ते ठरवलं जातं. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी अशा प्रकारे जे आहे पूर्ण वॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे तिथे बनला जातो. तर त्याच्या बाबतीत जी आहे ही सूचना दिलेली आहे. त्यानंतर आणखी पुढे म्हटले की केलेल्या कारवाईचा अहवाल उलट टपाली न चुकता या कार्यालयात सादर करावा. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयास अवगत करावे. म्हणजे जे आहे ते पुढची प्रक्रिया त्यांनी सांगितली की सर्व गोष्टी करून जे आहे ते रिपोर्ट करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहे ते अपडेट आपल्याला इथं पाहायला मिळतंय. तर बिंदू नामावली अपडेट करण्याबाबतीत कालच एक मीटिंग झालेली आहे, तर त्या मीटिंगच्या बाबतीत हे अपडेट आपण इथे पाहतोय. तर पहा मित्रांनो, पदभरतीच्या जागाच्या संदर्भात जे आहे ते आपण मागे पाहिलेलं आहे. 7,000+ मित्रांनो आपल्याला इथे जागा दिसते, परंतु आणखी एका माहितीनुसार असं दिसतंय की जागा जे आहेत ते वाढू शकतात, कारण की नवीन संस्था नवीन हॉस्पिटल जे आहे ते बनवले गेलेले आहेत, तर त्याची तिथे देखील आवश्यकता असू शकते. त्याच्यामुळे मित्रांनो ही जागा जी आहे ती 8,000+ जाऊ शकते. तर याच्यामध्ये 10वी पास ते 12वी पास, त्यानंतर डिग्री, त्यानंतर तुमची प्रोफेशनल डिग्री आणि इतर कुठलाही ट्रेड वगैरे सर्व काही केलं असेल तर सगळ्या क्वालिफिकेशनसाठी मित्रांनो याच्यामध्ये जागा असणार आहे. तर पदभरतीसाठी आता क्वालिफिकेशन बरेच विद्यार्थी जे आहेत ते विचारतात, क्वालिफिकेशन मित्रांनो त्याचे जे GR असतात, शासन निर्णय जे आहेत तर ते आधीच निघालेले आहेत, तर ते क्वालिफिकेशन जे आहे ते बदलणार नाही. तर क्वालिफिकेशन जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल प्रत्येक पदासाठी किंवा माझं क्वालिफिकेशन जे झालेलं आहे तर त्या पदानुसार मी त्या क्वालिफिकेशननुसार पात्रतेनुसार मी कुठल्या पदासाठी अप्लाय करू शकतो किंवा कोणत्या पदासाठी मी पात्र आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मित्रांनो आपण पूर्ण जो आहे एक व्हिडिओ दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये गट क आणि गट ड अशा सगळ्या पदांच्या मित्रांनो क्वालिफिकेशन्स जे आहेत त्या कव्हर केलेल्या आहे. आणि प्लस तुम्हाला त्या क्वालिफिकेशनमध्येही काही अडचणी येत असेल तर कमेंटमध्ये जे आहे ते तिथे देखील तुम्हाला उत्तर मिळून जातात. तर त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आणि तिथे तुम्हाला शेवटी देखील दिसेल. तर त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. आणखी महत्त्वाचं सिलेबस बाबतीत विद्यार्थी विचारताय की सिलेबस आता तुम्ही म्हणताय की अभ्यास करा, परंतु एक्झॅक्टली आम्ही कुठल्या प्रकारे अभ्यास करू आम्हाला समजत नाहीये. तर त्यासाठी मित्रांनो ग्रुप C चा जो आहे तो 80-20 पॅटर्न आहे.
आणि गट ड चा तो आहे तर तो 25-25-25 असा 4 विषय, प्रत्येकी 25 प्रश्न असे मित्रांनो 100 प्रश्नांचा पेपर आहे ग्रुप डी साठी. तर मी सांगितलेलं आहे. आणि हा सिलेबस जो आहे तो आपण पण एकेका व्हिडिओमधून जो आहे तो कव्हर करतोय. तर सिलेबससाठी देखील आपण काही पदांचा टाकलेला आहे, त्याचा तुम्ही ते जे ते व्हिडिओ पाहून घ्या. खाली मी सगळ्या लिंक्स जे आहे ते उपलब्ध करून देतो. आणि कोणत्या पदासाठी तुम्ही तयारी करतात, तर पात्रतेचा व्हिडिओ पाहिला असेल तर कुठल्या पदासाठी तुम्ही तयारी करणार आहात हे खाली मित्रांनो कमेंट करा. तर जे कमेंट केलं तर तुमच्यासाठी सिलेबसचा व्हिडिओ जो आहे तो डिटेल सिलेबस ब्रेकडाऊनचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सहज होईल. आणि मित्रांनो तुम्ही इझिली जे आहे तुमचा अभ्यास करू शकतात, प्लॅनिंग करू शकतात. प्लॅनिंग इथे अभ्यासाची फार महत्त्वाची आहे, कारण की तुम्हाला डेलीचा स्टडी, डेलीची प्रॅक्टिस, सॉल्व करणे, PYQs हे सर्व मित्रांनो प्लॅनिंग करून जे आहे ते अभ्यास करणं गरजेचं आहे. तरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमचाच आहे, कमेंटमध्ये नक्की टाका. आणि मित्रांनो, कुठल्या पदासाठी तयारी करणार आहात हे तर मित्रांनो 100% टाका, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला जे आहे ते चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. बाकीचे पण शिक्षक आहेत, त्यांना देखील आपण मित्रांनो या व्हिडिओवर लेक्चर्स वगैरे घेण्यासाठी जे आहेत ते आणत आहोत, ते इथे तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर चला मित्रांनो, धन्यवाद. थांबूयात, भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.